मुंबई 6 दिसंबर विश्वरत्न बाबा साहेब डॉक्टर भीमराव जी अंबेडकर के महापरिनिर्वाण के मद्देनजर दादर स्थित चैत्य भूमि और शिवाजी पार्क में सुरक्षा के चलते पुलिस द्वारा पुख्ता इंतजाम किया गया है। महापरिनिर्वाण के चलते साल दर साल देश विदेश से आने वालों में बाबा साहेब के अनुयायियों की भीड़ बढ़ती ही जा रही है। आपको बता दें 1 दिसंबर के पहले से ही चैत्य भूमि पर लोगों के आने का सिलसिला शुरू हो जाता है। शिवाजी पार्क में मुंबई के बाहर से आने वालों के ठहरने के अस्थायी पंडाल का इंतजाम किया जाता है, जो श्रद्धालुओं अनुयायियों के हिसाब से ना के बराबर दिखाई देता है। 6 दिसंबर के पहले से ही यहाँ मंजर मेले की तरह दिखाई देता है। लोग इस दिन की याद को अपनी जिंदगी के एक महत्वपूर्ण लम्हे के तौर पे दुकानों से कुछ न कुछ बाबा साहेब की मूर्ति, गौतम बुद्ध की प्रतिमा, बाबा साहेब की जीवन पर लिखी पुस्तकें व बाबा साहेब द्वारा लिखा भारत का संविधान खरीदकर अपने घर ले जाते हैं। सिर्फ और सिर्फ अपने मसीहा के दर्शन की चाह में जय भीम का नारा जोर शोर से पुकारते हुए क्या बच्चे, क्या जवान और क्या बुरे, इन्हें देखने वाला हर व्यक्ति कह उठता है कि यह बाबा साहेब के दीवाने हैं। बाबा साहेब क्षमा और ये परवाने हैं, जिसके चलते प्रशासन को बुनियादी जरूरतों को पूरा कर पाना असंभव दिखाई नजर आ रहा है। दादर का समंदर भी इस भीड़ के सैलाब में मानो कहीं गुम हो जाता है। महापरिनिर्वाण के संदर्भ में MBW न्यूज प्रतिनिधि अमोल जगदनी व सैयद असलम ने चैत्य भूमि व्यवस्थापक धर्मरक्षक और असिस्टेंट स्टाफ ऑफिसर समता सैनिक दल ऐसा कामरे से मुलाकात की चैत्य भूमि महापरिनिर्वाण की चल रही तैयारी की जानकारी ली। 6 डिसेंबर बाबासाहेबांचा हा महापरिनिर्वाण दिवस आहे और आपल्या हा 6 डिसेंबरला आपल्या देशातून संपूर्ण देशातून सगळ्या जाती धर्माचे लोक या ठिकाणी लाखोच्या संख्येने इथे उपस्थित राहतात आणि बाबासाहेबांवर फार त्यांची श्रद्धा आहे। कारण आम्ही पहिल्यांदा गुलामगिरीमध्ये हा समाज होता, या समाजाला ब्राह्मणवाद्यांनी सूत्रामध्ये म्हणजे अस्पृश्य म्हणून दूर ठेवलं होतं। या अस्पृश्यांना स्पृश्य बनविण्याचे काम, कारण त्याला स्पर्शच कोणी करत नव्हते, माणूस माणसासारखा असून सुद्धा पशुच्यापेक्षा हीन दर्जाला दिला आणि म्हणून याचे चटके प्रत्यक्ष बाबासाहेब आंबेडकरांनी साहिले होते। त्यांचाही पदोपदी या समाज व्यवस्थेनं अपमान केलेला होता आणि म्हणून बाबासाहेबांनी म्हटलं की मी माझ्या समाजाचा उद्धार करू शकलो नाही तर मी स्वतःच्या डोक्यामध्ये गोळी घालून स्वतःला संपवेन। परंतु महापुरुष हे बोलतात तसे वागतात, कारण हे बोधिसत्व होते आणि बोधिसत्व हा बुद्ध मार्गावर आरूढ असतो आणि जे बोलतो ते करून दाखवतो। बाबासाहेबांनी सुद्धा केलेल्या प्रतिज्ञेप्रमाणे, कारण 13 ऑक्टोबर 1956ला बाबासाहेब आंबेडकर बोलले होते की मी हिंदू धर्मात जन्माला आलो ही माझ्या हातातील गोष्ट नव्हती, परंतु आता हिंदू म्हणून मी कदापि मरणार नाही, हे माझ्या हातात आहे। बाबासाहेबांनी त्यामध्ये हिंदू धर्माच्या ज्या काही परंपरा रूढी होत्या परिवर्तन करण्याचा प्रयत्न केला, जसं हिंदू कोविलाच्या माध्यमातून, किंवा सामाजिक परिवर्तन झालं पाहिजे, जातीवाद नष्ट झाला पाहिजे, हा बाबासाहेबांचा उद्देश होता। परंतु हिंदू धर्मामध्ये ही जी वर्ण व्यवस्था आहे ही कदापि ही दुरुस्त होणार नाही, कारण त्यांची ती भेदनीती आहे। सामदाम दंडभेद करून या देशावर ब्राह्मणवादी लोक राज्य करतात आणि म्हणून हे बाबासाहेबांना नको, इथं सगळ्यांना लोकांचं समतेचं राज्य पाहिजे आणि म्हणून बाबासाहेबांनी ते प्रयत्नशील होते। परंतु या धर्मामध्ये राहून, हिंदू धर्मात राहून कोणती प्रगती साधता येत नव्हती, कारण इथं शिक्षणाचा अधिकार लोकांना नव्हता, शिक्षणापासून वंचित केलं होतं। आर्थिकमध्ये बी कमजोर हा समाज झालेला होता, आर्थिक शैक्षणिक आणि सामाजिकमध्ये पिछडलेला हा समाजाला न्याय देण्याचे काम बाबासाहेब आंबेडकरांनी घटनेच्या माध्यमातून केले आहे आणि बाबासाहेबांनी त्यासाठी धर्मांतराची घोषणा केली होती
आणि मग ते 21 वर्षानंतर म्हणजे 13 ऑक्टोबर 1956ला जी घोषणा केली, वाट पाहिली यांची की हे सुधारतात का, परिवर्तन करतात का, परंतु यांच्यामध्ये परिवर्तन झालेलं दिसलं नाही. अनेक धर्माचा अभ्यास केला बाबासाहेब आंबेडकरांनी, त्याला कोणत्याही धर्मामध्ये समता दिसली नाही. समता, बंधुत्व, न्याय तर भावना त्या धर्मामध्ये नाही, ईश्वरवादीमध्ये. आणि म्हणून बाबासाहेबांनी एकमेव बुद्धाचा धम्म स्वीकारला आणि आपल्याबरोबर 5 लाख लोकांना दीक्षा देऊन जगामध्ये कोणी केली नाही अशी क्रांती, या ठिकाणी एक रक्ताचा थेंब सुद्धा साठलेला नाही, असं शांतता राखून बाबासाहेब आंबेडकरांनी हा धम्म स्वीकारलेला. आपल्यासोबत समता सैनिक दल आहे, आपण याची जाणून घेऊया की कशा प्रकारे इथे व्यवस्था केली आहे. सर, आपलं नाव काय? मी एस आर कांबळे, असिस्टंट स्टाफ ऑफिसर समता सैनिक दल. अच्छा. भारतीय बौद्ध महासभेचे स्वतंत्र समता सैनिक दल आहे. भारतीय बौद्ध महासभेच्या राष्ट्रीय अध्यक्ष महाउपासिका मीराताईजी आंबेडकर ह्या कमांडर इन चीफ आहे समता संघ दलाच्या. त्यांच्या नियंत्रणाखाली ही 6 डिसेंबरची व्यवस्था समता संघ दल करत असतं. चैत्यभूमी परिसर, शिवाजी पार्क परिसर, राजगृह, हिंदू कॉलनी राजगृह, आंबेडकर भवन, दादर रेल्वे स्टेशन ते बंगाल केमिकलपर्यंत एवढा संपूर्ण एरिया व्यवस्थेसाठी कव्हर करण्यात आलेला आहे. त्या संपूर्ण एरियामध्ये 12 विभाग स्थापन केलेले आहेत. 12 विभागावर सैनिक अधिकारी, त्याच्या हाताखाली सैनिक आणि समाजसेवक अशा प्रकारे 2000 सैनिक, 5000 समाजसेवक, अशा बरोबर 8 ते 10,000 समाजसेवक व्यवस्थापनाचं काम या ठिकाणी 4, 5, 6 आणि 7 तारखेपर्यंत करत असतात. आपण किती वर्षापासून कार्यरत आहात? आम्ही 20 वर्षापासून समता दलामध्ये कार्यरत आहे. संपूर्ण भारताच्या 22 राज्यामध्ये समता संघ दल आहे. महाराष्ट्राच्या संपूर्ण 36 जिल्ह्यामध्ये समता दलाच्या शाखा आहेत आणि समता सैनिक दल कार्यरत आहे. संपूर्ण वर्षभर कार्यक्रम आमचे चालू असतात. सर, अजून एक प्रश्न विचारायचा वाटतो त्या निमित्ताने की इतक्या वर्षापासून तुम्ही कार्यरत आहात, हो, तर इतक्या वर्षांचे अनुभव कसे आपले? फार चांगले अनुभव आहेत. समता सैनिक दलामध्ये युवक वगैरे सामील होतात. 2 दिवसाचं प्रशिक्षण शिबिर आम्ही देतो, लष्करी शिक्षण देतो, बौद्धिक देतो, धार्मिक देतो आणि तरुणांना घडवतो. आणि चांगलं शिलवान, सदाचारी आणि शिस्तबद्ध असं तरुण आम्ही घडवतो आणि तसे करतात आणि चांगला रिझल्ट येतो. येणाऱ्या 2 दिवसामध्येच भारतातून प्रत्येक अनुयायी इथे येणार आहे. हो, आणि बाबासाहेबांना अभिवादन करणार आहे. हो. तर त्या निमित्ताने काय सांगू शकाल? प्रत्येक अनुयायी इथे येतातच, पण प्रत्येक येणाऱ्या अनुयायाने भारतीय बौद्ध महासभेच्या समता संघ दलामध्ये सामील व्हावं. भारतीय बौद्ध महासभेच्या शाखा संपूर्ण राष्ट्रामध्ये आहेत, 22 राज्यामध्ये आहेत. भारतीय बौद्ध महासभेत 24 शिबिराच्या माध्यमातून धम्माचा प्रचार प्रसार अत्यंत वेगाने चालू आहे. हा धम्माच्या प्रचार प्रसाराच्या कामे जनतेने सहभागी व्हावं, प्रशिक्षण शिबिरामध्ये सामील होऊन आदर्श धम्मसेवक व्हावं आणि क्रियाशील बौद्ध बनावं अशी आमची अपेक्षा आहे. अशी नम्र विनंती आहे संपूर्ण भारतीय जनतेला. धन्यवाद सर. आता एवढंच मी सांगू शकेन की 2 दिवसानंतर जी गर्दी इथे उसळणार आहे बाबासाहेबांना अभिवादन करण्यासाठी, महाराष्ट्र वाईजच्या माध्यमातून एवढंच सांगेन की सगळ्यांनी यावं आणि शांततेने अभिवादन करून इथून निघून जावं. महाराष्ट्र वाईज वेब न्यूजसाठी सईद असलम सोबत अमोल जगदनी, दादर, छत्तीसगड. धन्यवाद.